हरे कृष्णा. श्री ईशोपनिषद या ग्रंथातील मंत्र 1 याचं आपण आज वाचन करणार आहोत. तर या श्री ईशोपनिषद या ग्रंथातील सर्व श्लोकांवर श्रील प्रभुपादांनी भाषांतर आणि तात्पर्य दिलेलं आहे. तेही आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मंत्र 1. ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम्. भाषांतर. या ब्रह्मांडातील प्रत्येक जड आणि चेतन वस्तू भगवंतांच्या मालकीची असून सर्व त्यांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणजे सर्व भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्याला आवश्यक असणाऱ्या आणि आपल्यासाठी वेगळ्या काढून ठेवलेल्या वस्तूंचाच स्वीकार केला पाहिजे. इतर वस्तू दुसऱ्या कोणाच्या तरी आहेत हे जाणून त्यांचा स्वीकार करू नये. या श्लोकानुसार आपण जाणलं पाहिजे की सगळं काही आहे ते भगवंतांच्या मालकीचं आहे आणि भगवंतांच्या नियंत्रणाखाली आहे. ईश आवास्यम या शब्दावरून आपण हे जाणू शकतो. आणि प्रत्येकासाठी वेगळा वाटा ठेवलेला आहे, तो स्वीकारायचा आणि दुसऱ्यांच्या वाट्यावर आपण अधिकार दाखवायचा नाही. दुसऱ्यांचं आहे ते आपल्याला हवं असं म्हणायचं नाही. आपल्याला जे दिलेलं आहे तेच आपण स्वीकारायचं. तात्पर्य वाचूया. साक्षात भगवंतांपासून आरंभ होणारे आणि परिपूर्ण गुरु परंपरेतून खाली येत असलेले वैदिक ज्ञान अच्युत आहे. हे जे वैदिक ज्ञान, ईशोपनिषद पण आहे, वैदिक ज्ञान, वैदिक शास्त्र आहे हे. तर हे जे आहे वैदिक ज्ञान ते भगवंतांपासून प्रारंभ झालेला आहे त्याचा. आणि भगवंतांपासून पुढे ते भगवंतांनी ब्रह्माजींना दिलं, ब्रह्माजींनी नारद मुनींना दिलं, नारद मुनींनी व्यासदेवांना दिलं. अशा तऱ्हेने हे परिपूर्ण गुरु शिष्य परंपरेतनं खाली आलेलं ज्ञान आहे वैदिक ज्ञान. ते अच्युत आहे, अचूक आहे. का? कारण ते भगवंतांपासून आलेलं आहे. वैदिक ज्ञानाचा प्रथम शब्द भगवंतांनी उच्चारल्यामुळे या ज्ञानाचे उगमस्थान दिव्य आहे. हे ज्ञान आहे त्याला वैदिक ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते दिव्य ज्ञान आहे असं म्हटलंय. कारण की त्याचे शब्द कोणी उच्चारलेले आहेत? भगवंतांनी उच्चारलेले आहेत. भगवंतांनी उच्चारलेल्या शब्दांना अपौरुषेय असे म्हणतात. अपौरुषेय म्हणजे हे जे ज्ञान आहे ते कसं आहे? आध्यात्मिक ध्यान आहे, दिव्य आहे, कारण ते भगवंतांकडून आलेलं आहे. भगवंतांच्या अचिंत्य शक्ती आहेत अनेक, आपण जाणू शकणार नाहीत. पण भगवंत आपल्या श्वासातून वेद प्रकट करतात. भगवंतांचं प्रत्येक इंद्रिय आहे ते इतर इंद्रियांची सगळी कार्य करू शकतं. अशा तऱ्हेने भगवंत कसे आहेत? अचिंत्य आहेत, आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या त्यांच्या शक्ती आहेत. तर असे भगवंतांनी उच्चारलेले जे शब्द आहेत ते अपौरुषेय आहेत. आपलं जे भौतिक जगातलं ज्ञान आहे त्याच्याही पलीकडचं ज्ञान हे वैदिक ज्ञान आहे, जे भगवंतांपासून प्राप्त झालं आहे, भगवंतांकडून, म्हणून ते दिव्य ज्ञान आहे. अपौरुषेय शब्द सुचवतो की हे शब्द कोणत्याही साधारण मनुष्याने उच्चारलेले नाहीत. भौतिक संसारात राहणाऱ्या जीवात्म्याचे 4 दोष असतात. आपण हे सगळे दोषांवर चर्चा आधीच प्रभुपादांनी जी प्रस्तावना दिली आहे त्यात केले होते चर्चा. हे 4 दोष आहेत. एक, तो निश्चित चुका करतो. कोण तो? म्हणजे जीवात्मा, या भौतिक संसारात राहणारा जो बद्ध जीव आहे त्याच्यातले हे 4 दोष. तो निश्चित चुका करतो. 2, भ्रमित होतो. 3, त्याच्यात दुसऱ्यांना फसवण्याची वृत्ती असते. आणि 4, त्याची इंद्रिये अपूर्ण असतात. हे 4 दोष असलेली कोणतीही व्यक्ती पूर्ण ज्ञान प्रदान करू शकत नाही.
हे ज्याच्यामध्ये हे 4 दोष आहेत ते पूर्ण ज्ञान प्रदान करू शकत नाही. तर पूर्ण ज्ञान म्हणजे काय? पूर्ण ज्ञान म्हणजे मी कोण आहे हे जाणणं, भगवंत कोण आहेत ते जाणणं, आणि भगवंत आणि माझा काय संबंध आहे. तर मी आहे आत्मा, मी भगवंतांचा दास आहे, भगवंतांचा सेवक आहे, आणि भगवंत माझे स्वामी आहेत. त्यांची सेवा केल्यानेच, त्यांना संतुष्ट केल्यानेच मी संतुष्ट होऊ शकतो. हे जे दिव्य ज्ञान आहे ते आपल्याला वैदिक शास्त्रातनं मिळतं. पण हे ज्ञान कोणाकडून आलेलं आहे? भगवंतांकडून आलेलं आहे. तर हे सामान्य व्यक्ती जो आहे 4 दोषांनी भरलेला, तो हे दिव्य ज्ञान देऊ शकत नाही. हे ज्ञान आपल्याला वैदिक शास्त्रांमधूनच प्राप्त करावं लागतं. म्हणजेच काय म्हणायचं आहे की हे ज्ञान सामान्य माणसाने दिलेलं नाहीये, भगवंतांकडून आलेलं आहे. वेद अशा 4 दोषांनी युक्त असलेल्या अपूर्ण जीवांकडून निर्मित होत नसतात. जे भगवंत आहेत त्यांच्यापासून वेदांची निर्मिती झाली आहे, म्हणून इथे म्हटलंय. आणि भगवंतांमध्ये हे 4 दोष नाही आहेत, म्हणून सांगितलंय वेद अशा 4 दोषांनी युक्त असलेल्या अपूर्ण जीवाकडून निर्मित होत नसतात. वैदिक ज्ञान सर्वप्रथम आदिजीव ब्रह्मदेवांना प्रदान करण्यात आले. त्यानंतर त्यांनी म्हणजे ब्रह्माजींनी हे ज्ञान त्यांच्या पुत्रांना व शिष्यांना दिले, आणि त्यांच्या शिष्यांनी ही प्रक्रिया अनादी काळापासून चालू ठेवली. अशा तऱ्हेने गुरुने आपल्या शिष्याला हे ज्ञान दिलं. शिष्य जेव्हा वरिष्ठ झाला, गुरु झाला स्वतः, तेव्हा त्याने स्वतःच्या शिष्यांना दिलं. असं तऱ्हेने गुरु शिष्य परंपरेतनं हे ज्ञान पुढे आलं. भगवंत पूर्ण आहेत. प्रकृतीच्या नियमांवरही भगवंतांचे नियंत्रण आहे, म्हणून भगवंत या नियमांनी बाध्य नाहीत. तर आता हे जे प्रकृती आहे भगवंतांचीच काय आहे? ती शक्ती आहे. तर भगवंतांची ती शक्ती असल्यामुळे तिच्यावर भगवंतांचं नियंत्रण आहे. ती भगवंतांना नियंत्रित करू शकत नाही, तिचे नियम भगवंतांवर नाही आहेत. तर ह्याच्यासाठी भगवद्गीतेतला श्लोक आहे 9.10. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, मय्या दक्षेण प्रकृती सूयते स चराचर हेतु नानेन कौंतेय जगद्वी परिवर्तते. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चर अचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. तर अशी ही जी प्रकृती आहे, जी भगवंतांची शक्ती आहे, त्यावर भगवंतांचं नियंत्रण आहे. तथापि जीव आणि जड वस्तू अशा सर्वांवर प्रकृतीचे अर्थात अंततः भगवंतांच्या शक्तीचे नियंत्रण असते. तर ह्या भौतिक जगतामध्ये हे जे जीव आहेत आणि जड वस्तू आहेत त्यांच्यावर कोणाचं नियंत्रण आहे? भगवंतांची जी शक्ती आहे तिचं नियंत्रण आहे. हा जो श्लोक आहे त्याचंच हे भाषांतर सांगितलं आहे. श्री ईशोपनिषद यजुर्वेदाचा भाग असल्यामुळे त्यामध्ये या ब्रह्मांडातील सर्व वस्तूंच्या स्वामित्वाविषयी माहिती मिळते. हे जे श्री ईशोपनिषद आहे ते कशातला भाग आहे म्हटलाय? यजुर्वेद. यजुर्वेदात ज्ञान दिलेलं आहे, जे तेच श्री ईशोपनिषद मधून आपण प्राप्त करत आहोत. त्या यजुर्वेदाचा भाग असल्यामुळे त्यात आहे या ब्रह्मांडातील सर्व वस्तूंचे स्वामी कोण आहेत ते सगळं सांगितलेलं आहे. तर हे जे श्री ईशोपनिषद मधले 18 श्लोक आहेत, मंत्र जे आहेत, त्यांमध्ये भगवंतांविषयी सगळी माहिती आहे. तर साधारण आपण जाणून घेऊया की अख्ख्या ग्रंथामध्ये काय काय आहे. तर आपण जी ओम पूर्णमदः पाहिलं, ईशस्तुती आणि पहिले 3 श्लोक आहेत, त्यांमध्ये भगवंतांची इच्छा काय आहे ते या ईशोपनिषद ग्रंथामध्ये सांगितलं आहे. तर ही जी भगवंतांची इच्छा आहे, श्लोक क्रमांक 1 जे आता आपण वाचतो आहोत मंत्र,
ती इच्छा, ती जी भगवंतांची इच्छा आहे ती आपल्या सगळ्यांसाठी आज्ञा आहे, हे जाणून आपण जीवन जगायला हवं. आणि तिसरा श्लोक सांगतोय की जर असं केलं नाही, भगवंतांची आज्ञा पाळली नाही, तर काय होतं हे सांगितलंय. पुढे 4थ्या पासून 8व्या श्लोकापर्यंत सांगितलंय की जर मी भगवंतांची आज्ञा पाळणार आहे तर हे भगवंत कसे आहेत त्यांना आपण जाणून घ्यायला हवे. आणि म्हणून हे जे भगवंतांविषयीचं ज्ञान आहे ते कसं प्राप्त होऊ शकतं, आपल्याला आध्यात्मिक दृष्टी जागृत करून प्राप्त होऊ शकतो. तर हे भगवंतांविषयी सगळं ज्ञान 4थ्या ते 8व्या श्लोकापर्यंत 4 ते 8 या श्लोकांमध्ये दिलेलं आहे. पुढे 9 ते 11 ह्या 3 श्लोकामध्ये ही जे आधी आपण वाचलं की भगवंतांविषयी जाणायचं असेल तर आध्यात्मिक दृष्टी आपल्याला हवी. तर तशी आध्यात्मिक दृष्टी विकसित करायची असेल तर आपल्याला 2 गोष्टी आवश्यक आहेत. त्याला म्हटलं जातं आध्यात्मिक ज्ञान आणि नम्रतेच्या भावनेचा विकास. त्यामुळे या 9 ते 11 या 3 श्लोकांमध्ये विद्या आणि अविद्या म्हणजे योग्य विद्या काय, अयोग्य विद्या काय याची सगळी माहिती दिलेली आहे. पुढे 12 ते 14 या श्लोकामध्ये भगवंत ज्यांच्या ह्या आज्ञा आहेत त्यांची मी पूजन कसं करावं, त्या पूजनाचा योग्य विधी कोणता, अयोग्य विधी कोणता ह्याचं सगळं वर्णन आहे. तर आपण भगवंतांना आपली बुद्धी आणि हृदय कसं अर्पण करावं याचाही उल्लेख आहे, याचंही वर्णन आहे. आणि शेवटचे जे 15, 16, 17, 18 यांमध्ये भगवंतांना प्रार्थना अर्पण करण्याबद्दल सांगितलेलं आहे. भगवंतांना आपण भगवंतांच्याच कृपेने जाणू शकतो आणि त्यासाठी आपण भगवंतांना प्रार्थना अर्पण करायला हवी. तर एक सारांश रूपामध्ये आपण काय जाणणार आहोत यामध्ये की भगवंतांच्या आज्ञा जाणून जीवन जगायला शिकलं पाहिजे आणि त्यासाठी भगवंतांविषयी आपल्याला ज्ञान हवं आणि ते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आपण योग्य अशा म्हणजे भगवंतांना जाणण्यासाठी योग्य त्या ज्ञानाचा स्वीकार करायचा आणि तसं कार्य करायचं आणि भगवंतांचं हृदयपूर्वक पूजन कसं करायचं हे शिकायचं आणि भगवंतांकडे कृपेची याचना करायची. तर अशा रीतीने या 5 विषयांवर ईशोपनिषदमध्ये चर्चा आहे, आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. ब्रह्मांडातील प्रत्येक वस्तूवर भगवंतांच्या स्वामित्वाविषयी भगवद्गीतेच्या 7व्या अध्यायातील परा व अपरा प्रकृतीच्या वर्णनात पुष्टी मिळते. तर हे जे भगवंत आहेत हे सगळ्या गोष्टींचे स्वामी आहे, हे भगवद्गीतेमध्ये 7.4 आणि 5 या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू, आकाश, मन, बुद्धी, अहंकार ही सर्व नैसर्गिक तत्वे भगवंतांच्या अपरा किंवा भौतिक शक्तीच्या अधीन असतात. भूमी, रापो, नलो, वायू, खम, मनो, बुद्धिरेवच अहंकार इति यम्मे भिन्ना प्रकृतिरष्टदा या श्लोकांनुसार आपण हे जाणू शकतो. आणि तर जीवात्मा किंवा जीवशक्ती भगवंतांची पराप्रकृती म्हणजे श्रेष्ठ शक्ती आहे. जे जीवात्मा ही श्रेष्ठ शक्ती आहे आणि हे जे बाकी जे आहेत गोष्टी, ही जी नैसर्गिक तत्वे जी 8 सांगितली ती कशी आहेत, भगवंतांच्या भौतिक शक्तीच्या अधीन आहेत. दोन्ही प्रकृत्या भगवंतांपासूनच उत्पन्न होतात. कोणत्या, एकतर अपरा सांगितली ती आणि पराप्रकृती. प्रकृती म्हणजे शक्ती, तर या दोन्ही प्रकृती आहेत ते भगवंतांपासूनच उत्पन्न होतात. आणि अंततः अस्तित्वातील सर्व गोष्टींचे प्रत्यक्ष तेच नियंत्रक असतात. सगळे भगवंतांपासूनच सर्व काही उत्पन्न होतं आणि भगवंतांच्याच नियंत्रणाखाली आहे. या ब्रह्मांडात परा किंवा अपरा शक्तीच्या अधीन नसलेली एकही वस्तू नसल्याने सर्व काही भगवंतांच्या मालकीचे आहे. या ब्रह्मांडामध्ये एकतर चेतन जीव आहेत किंवा दुसरं काय आहे, अपरा शक्तीचे हे जे घटक सांगितले ना, भूमी, रापो, नलो. तर अशा रीतीने हे सगळं काय आहे, भगवंतांच्याच अधीन असलेल्या शक्ती आहेत दोन्हीही.
आणि ह्याच्या व्यतिरिक्त अख्ख्या ब्रह्मांडात दुसरं काहीच नाही आहे. त्यामुळे आपण जाणून घेतलं पाहिजे की सर्व गोष्टींचं भगवंत मालकी, सगळ्या गोष्टी भगवंतांच्या नियंत्रणात आहेत आणि भगवंत सगळ्यांचे स्वामी आहेत. परमचेतन पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे पूर्णतम व्यक्ती असल्यामुळे आपल्या विविध शक्तीच्या माध्यमाने सर्व काही सुस्थापित करण्यासाठी त्यांच्याकडे परिपूर्ण बुद्धी आहे. भगवंतांविषयी काही गुण सांगितलेत. भगवंत आहेत, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, परम चेतना आहे, त्यांच्यामध्ये पूर्णतम ते व्यक्तिमत्व आहेत आणि भगवंतांच्या ज्या विविध शक्ती आहेत त्या कशा रीतीने कार्य करायच्या ह्या देखील भगवंतांकडे याविषयीची पण परिपूर्ण अशी बुद्धी भगवंतांना आहे. अनेकदा भगवंतांची तुलना अग्नीबरोबर केली जाते, तर सर्व जड आणि चेतन वस्तूंची तुलना अग्नीतून निघणाऱ्या प्रकाशाबरोबर आणि उष्णतेबरोबर केली जाते. तर एक उदाहरणाने, तुलनेने समजून सांगितलं की जसं अग्नी आहे तर अग्नीतनं जसा प्रकाश आणि उष्णता निघते, तसे भगवंतांची तुलना अग्नीबरोबर केली आहे आणि हे जे जड आणि चेतन वस्तू भगवंतांमधून प्रकट होत आहेत अशा रीतीने तुलना करून समजवलेलं आहे. ज्याप्रमाणे अग्नी उष्णता आणि प्रकाश यांच्या रूपात शक्ती पसरवितो, त्याप्रमाणे भगवंत आपली शक्ती विविध प्रकारे प्रदर्शित करतात. तर अशा रीतीने काय आहे, भगवंतांच्या ह्या शक्ती आहेत. या भौतिक जगतात आपण हे परा आणि अपरा ह्या प्रकृतीनुसार बघू शकतो. अशा प्रकारे भगवंत प्रत्येक वस्तूचे परम नियंत्रक, पालक आणि सर्व आहेत. अशा रीतीने आपण जाणू शकतो या सगळ्या ज्ञानाने की भगवंतच सगळ्यांचे नियंत्रक आहेत, पालन करणारे आहेत आणि सर्वही आहेत. भगवंत सर्वज्ञ आहेत. सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत परमात्मा रूपात राहतात, त्यामुळे प्रत्येकाबद्दल भगवंतांना ज्ञान आहे, म्हणून सर्वज्ञ असं म्हटलं आहे. आणि सर्वांवर उपकार करणारे आहेत, कारण सर्व जीवांना आपला जीवन चालवण्यासाठी सर्व काही पुरवणारे भगवंतच आहेत आणि भगवंत आपले हितचिंतक आहेत. म्हणून म्हटलं इथे सर्वांवर भगवंत उपकार करणारे आहेत. आणखीन भगवंतांचा एक गुण सांगितलाय, भगवान. तर भगवंत सर्व बल, संपत्ती, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य या अचिंत्य शक्तीने परिपूर्ण आहेत. अशा रीतीने भगवंतांची महानता प्रभुपादांनी इथे सांगितली आहे आणि आपले स्वामी असे भगवंत परिपूर्ण आहेत. भगवंतांशिवाय इतर कोणीही कोणत्याही वस्तूचा मालक नाही, हे लक्षात येण्या इतके आपण बुद्धिमान असणे आवश्यक आहे. प्रभुपाद म्हणतात एवढी सगळी माहिती दिली आहे आणि त्यानुसार आपण जाणलं पाहिजे की सगळं काही भगवंतांकडून आलेलं आहे. आपलं शरीर जे आहे तेही भगवंतांनीच दिलेलं आहे आपल्याला. तर त्यामुळे भगवंतांशिवाय इतर कोणीही कोणत्याही वस्तूचा मालक नाही, हे लक्षात येण्या इतकी बुद्धिमान आपण असलं पाहिजे. त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की आपल्याकडे जे काही आहे ते सगळं भगवंतांकडून आलं आहे. आपल्यामध्ये काही कला कुसर, काही शक्ती आहे, जे काही आपल्यात गुण आहेत, तर ते सगळे भगवंतांच्या कृपेने आपल्याला मिळाले आहेत. त्यामुळे आपण कोणताही अहंकार करायला नाही पाहिजे, म्हणजे अहंकार करू नये. प्रत्येकाने आपल्यासाठी भगवंतांनी जो हिस्सा राखून ठेवला आहे तेवढ्याच वस्तूचा स्वीकार करावा. इथे म्हटलंय ईशावास्य मंत्रानुसार प्रभुपाद म्हणतात की प्रत्येकाने आपल्यासाठी जेवढा भगवंतांनी हिस्सा राखून ठेवलाय तेवढ्याच वस्तूचा स्वीकार करावा. पण कोणी म्हणाल की हे कसं कळणार की माझ्यासाठी ठेवलंय हे एवढंच आहे, हे कसं काय कळायचं? तर यासाठी समजावलं जातं की जेव्हा मनुष्य भगवंतांकडे स्वतःला वळवतो, म्हणजेच काय, स्वतःची इंद्रिय तृप्ती बाजूला ठेवून भगवंतांना जाणण्याचा प्रयत्न करतो, अधिकृत गुरु शिष्य परंपरेशी जोडला जातो आणि त्यांच्याकडून जेव्हा मार्गदर्शन घेऊन भक्ती करायला लागतो, नियमानुसार वागायला लागतो,
रोज नाम जप करतो, भागवतमचं श्रवण करतो, त्यावेळी त्याला आपोआपच ज्ञान येतं की माझी आवश्यकता काय आहे. अशा रीतीने तो जाणतो, आपोआप सगळं तो जाणायला लागतो. तर ही भगवंतांची भक्ती केल्याने त्याला ही जाणीव होते. आणि मग तो जे स्वतःसाठी ठेवलंय भगवंतानी, काय त्याच्यासाठी ठेवलंय तेवढंच तो स्वीकारतो. बाकी कोणाच्याही वस्तूंवर तो आपला अधिपत्य दाखवत नाही. तो जाणतो हे सगळं भगवंतांचं आहे आणि मला हे भगवंतानी दिलं आहे ते सुद्धा भगवंतांचंच आहे. त्यामुळे ह्याचा उपयोग मी भगवंतांच्या सेवेत करायला हवा, असं तो भक्त जाणतो. आता प्रभुपाद हे उदाहरण देत आहेत इथे की कशा रीतीने प्रत्येकाने आपापला हिस्सा घ्यावा. उदाहरणार्थ, गाय दूध देते, परंतु तिचा आहार दूध नसून गवत आणि धान्य इत्यादी आहे आणि तिचे दूध मनुष्याचा आहार आहे. अशी ही भगवंतांची करणी आहे. म्हणजे कसं आहे बघा, पहिले तर काय आहे, हा जो माणूस आहे तो शेती करतो, शेतीचं पीक आलं की तो त्यातलं धान्य घेतो आणि गवत आहे ते गाईला देतो. गाय आहे ती गवत खाते आणि दूध देते. दूध हा मनुष्य पितो, त्याला शक्ती मिळते. आणि गाय शेण सुद्धा देते. त्या शेणाचा वापर हा मनुष्य शेतामध्ये खत म्हणून करतो आणि मग तो पुन्हा धान्य पिकवायला बियाणं टाकतो, परत त्याला पीक मिळतं, त्यातलं तो धान्य घेतो, गाईला गवत देतो. अशा रीतीने काय आहे, हे सगळं भगवंतानी अरेंजमेंट करून ठेवली आहे. म्हणून म्हटलंय ही भगवंतांची करणी आहे. म्हणून ज्या वस्तू भगवंतानी आपल्याकरता वेगळ्या काढून ठेवल्या आहेत त्यांच्यावर आपल्याला समाधान मानले पाहिजे आणि आपल्याकडील वस्तू वास्तविक कोणाच्या मालकीच्या आहेत ते देखील जाणले पाहिजे. त्यामुळे आपण जाणलं पाहिजे की माझ्यासाठी आहे तेवढं मी घेईन आणि समाधानी राहीन. जसं आपण तुकाराम महाराजांचं एक वचन नेहमी ऐकतो, ठेविले अनंते तैशेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि आपण जाणलं पाहिजे की माझ्याकडे जे काही आहे ते भगवंतांच्याच मालकीचं आहे आणि म्हणून भगवंतांसाठी त्या सर्व गोष्टींचा वापर करायला हवा. एक जागरूक भक्त आहे तो अशा रीतीने जाणतो की हे सगळं भगवंतांचं आहे, त्यामुळे भगवंतांना अर्पण करूनच मी ते स्वीकारलं पाहिजे. जसं त्याला काही खायचं आहे तर तो काय करतो, मनुष्य भक्त जो आहे तो स्वयंपाक करतो, भगवंतांना भोग दाखवतो आणि मग भगवंत त्याच्यामध्ये आपली कृपा देतात आणि मग तो भगवंतांनी दिलेला प्रसाद हा भक्त स्वीकारतो. आणि म्हणून आपल्याला भगवंतांनी जे शरीर दिलंय, आपल्याला काही वस्तू दिल्या आहेत उपलब्ध करून, नंतर आपल्याला जो बहुमूल्य वेळ दिला आहे त्याचा आपण वापर व्यवस्थित केला पाहिजे. जसं एका ठिकाणी प्रभुपाद म्हणतात की विदेशामध्ये बघितलं जातं की वृद्ध लोक आहेत ते रिटायर झाल्यानंतर काय करतात, एखाद्या सरोवराजवळ जातात, तलावावर जवळ जातात आणि माशांसाठी गळ टाकून राहतात आणि कित्येक तास गळाला मासा लागेल आणि अशा रीतीने तो आपला वेळ ते फुकट घालवतात किंवा पत्ते खेळत आपला वेळ फुकट घालवतात. त्यामुळे मनुष्याने जाणलं पाहिजे की मला जे भगवंतांनी दिलं आहे त्याचा मी यथायोग्य वापर कसा करू. उदाहरणार्थ, आपले घर माती, लाकूड, दगड, लोखंड, सिमेंट इत्यादी अनेक वस्तूंपासून बनवलेले आहे. आपण जर ईशोपनिषदातील आदेशांप्रमाणे विचार केला तर आपल्या लक्षात येईल की उपरोक्त म्हणजे वर जे माती, दगड सांगितलंय त्यातलं एकही वस्तू आपण स्वतःहून निर्माण करू शकत नाही. फार तर आपण त्या सर्व वस्तू एकत्र करून आपल्या परिश्रमाने त्यांना निरनिराळे आकार देऊ शकतो. जसे माती घेतली, मातीला आकार देऊन विटा तयार केल्या किंवा हे सगळ्या गोष्टी करून एक
बिल्डिंग बांधली, अशा तऱ्हेने निरनिराळे आकार देऊ शकतो. एका मजुराने कठोर परिश्रम करून एखादी वस्तू तयार केली तरी त्याच्या जोरावर तो त्या वस्तूवर आपला मालकी हक्क सांगू शकत नाही. त्यामुळे आपल्याला जे काही या जीवनामध्ये मिळालेलं आहे ते आपल्या उपभोगाची वस्तू आपण समजू नये, भोगी वृत्ती आपल्यात असू नयेत, असं मार्गदर्शन हे ईशोपनिषदचा पहिला मंत्र आपल्याला करत आहे. आधुनिक समाजात भांडवलशाही व साम्यवादी लोकांमध्ये सतत भांडण चालू असते. तर भांडवलशाही म्हणजे काय आहेत? ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे असे लोक, जे पुंजीवादी असं म्हटलं जातं. आणि साम्यवादी ह्यांचं हे काय असतं की पूर्ण समाजाला समान पैसा मिळाला पाहिजे, अशा तऱ्हेच्या दोन विचारसरणीची ही जी लोक आहेत त्यांच्यामध्ये सतत वाद सुरू आहेत. या भांडणाला आता आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे जगाला धोका निर्माण झाला आहे. तर मोठे मोठे देश या भांडवलशाही आणि साम्यवाद या विषयांवरून भांडण तंटे करत आहेत. युद्ध प्रसंग सारखा ओढवलेला आहे. त्यामुळे जगाला धोका निर्माण झाला आहे असं प्रभुपाद सांगतायत. माणसे शत्रूंसारखी एकमेकांसमोर उभी ठाकली असून कुत्र्या मांजरांप्रमाणे आवाज करीत आहेत. जसं प्राणी एकमेकांवर रागावून गुरगुरतात, हे माझं आहे, हे माझं आहे, तशा रीतीने ही माणसं आहेत ते एकमेकांसमोर एक दुसऱ्यांना शत्रू समजतायत आणि भांडत आहेत. म्हणून प्रभुपाद इथे सांगतायत की हे जे श्री ईशोपनिषद आपण वाचतो आहोत ते कुत्र्या मांजरांना उपदेश देऊ शकत नाही, भांडण तंटे करणाऱ्यांना ते उपदेश देऊ शकत नाही. परंतु हे जे श्री ईशोपनिषद आहे ते प्रामाणिक आचार्यांच्या माध्यमाने मनुष्याला भगवंतांचा संदेश देऊ शकते. तर श्री ईशोपनिषदमध्ये हेच सांगितलेलं आहे की आपण जाणूया की सगळं काही भगवंतांचं आहे. त्यामुळे दुसऱ्याकडे जर आपल्यापेक्षा जास्त काही आहे तर आपण जाणलं पाहिजे की ती त्याच्या कर्मानुसार त्याला मिळालं पाहिजे आहे. आणि त्यामुळे आपण दुसऱ्यांची ईर्ष्या, द्वेष, मत्सर करू नये. मानव जातीने ईशोपनिषदाचे वैदिक ज्ञान स्वीकारून भौतिक मालमत्तेवरून भांडता कामा नये. तर काय आहे, हे जे ईशोपनिषद मध्ये सांगितलंय ते ज्ञान स्वीकारायचं की सगळं काही भगवंतांचं आहे, मग तो भौतिक मालमत्तेवरून भांडणार नाही. भगवत कृपेने प्रत्येकाला ज्या काही सुखसोयी मिळाल्या आहेत तेवढ्यावरच त्याने समाधान मानले पाहिजे. जिथपर्यंत आपण समाधानी राहणार नाही तिथपर्यंत आपण फारच म्हणजे संघर्ष करत राहू, या जीवनामध्ये दुःखी होत राहू, दुसऱ्यांचं जास्त बघून आपल्याला वाईट वाटत राहील. जर भांडवलदार, साम्यवादी किंवा इतर कोणताही पक्ष नैसर्गिक साधन संपत्तीवर हक्क सांगू लागला तर जगात शांतता नांदू शकणार नाही. तर प्रत्येकाने जाणलं पाहिजे की हे सगळं भगवंतांचं आहे. काही काळापुरतं आपल्याला काही गोष्टी दिल्या आहेत म्हणून इतरांकडे काही आहे तर ते खेचून घेण्याचं, ते हवं असं वाटून त्याच्यावर हक्क सांगणं, असं जर केलं तर शत्रुत्व निर्माण होतं, अशांत होतं मन, भांडण तंटे होतात आणि त्यामुळे जगात शांतता नांदू शकणार नाही. कारण ही सर्व संपत्ती भगवंतांच्या मालकीची आहे. भांडवलदार राजकीय डावपेचांनी साम्यवाद्यांना दडपू शकणार नाहीत, तर साम्यवादी चोरलेल्या भाकरीकरिता लढून भांडवलदारांना हरवू शकणार नाहीत. तर असे हे जे भांडवलदार आहेत, साम्यवादी आहेत, यांच्यामध्ये हा सगळं जी चढाओढ लागलेली आहे. तर असं जिथपर्यंत मनुष्य भेद करत राहील, हा माझा शत्रू आहे, तो माझा मित्र आहे, आणि भगवंतांचा अधिकार मानत नाही आहे, तिथपर्यंत तो कधीच शांत राहू शकणार नाही. विचलितच राहील, भांडतच राहील. जर त्यांना भगवंतांचे स्वामित्व मान्य नसेल
तर त्यांच्या जवळची सर्व मालमत्ता चोरलेली आहे असेच म्हणावे लागेल. जर त्यांना भगवंतांचं स्वामित्व मान्य नाही आहे आणि ते म्हणतात हे सगळं माझं आहे, तर काय आहे, भगवंतांच्या मालकीचं त्यांनी ते चोरलेलं आहे असंच आपण म्हणावं लागेल. साहजिकच प्रकृतीच्या नियमानुसार ते शिक्षेस पात्र ठरतील. साम्यवादी व भांडवलदार या दोघांकडेही अण्वस्त्र आहेत आणि जर त्यांनी भगवंतांचे स्वामित्व मानले नाही तर ही अण्वस्त्रे दोन्ही पक्षांना निश्चितच नष्ट करतील. तर अशा रीतीने दोन्ही देशांना काय वाटत असतं की आता आमच्याकडे शस्त्र आहेत, अण्वस्त्र आहेत आणि त्यामुळे काय आम्ही शांतता प्रस्थापित करू शकतो. पण प्रभुपादांना काय म्हणायचं आहे की जी शांती आहे ती कशा तऱ्हेने मिळू शकते, मनुष्याने ज्ञान प्राप्त केल्यामुळे मिळू शकते. कोणाविषयी ज्ञान प्राप्त केल्यामुळे, भगवंतांच्या स्वामित्वाविषयी. पण अशा वस्तू ज्या आहेत त्यांनी काही शांती प्राप्त होऊ शकणार नाही. दोघांनी अण्वस्त्र घेतली त्यामुळे शांती होणार नाही, उलट देशांवरती अण्वस्त्र टाकली त्यांनी तर दोन्ही पक्ष निश्चितच नष्ट होतील. म्हणून त्यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी श्री ईशोपनिषदाचा उपदेश पाळलाच पाहिजे. म्हणून जर हवं आहे की मी टिकलो पाहिजे, म्हणजे मी वाचलो पाहिजे आणि दुसरं काय जगात शांतता राहायला पाहिजे, तर ते श्री ईशोपनिषदमध्ये जसं या मंत्रामध्ये पहिला मंत्र सांगितलाय त्यानुसार त्याने वागलं पाहिजे. तर जेव्हा भक्त जो आहे तो आत्मसाक्षात्काराच्या दिशेने प्रयत्न करतो, भक्ती करतो, त्यावेळी तो जाणतो की मला इंद्रिय तृप्ती करायची नाहीये. त्याचं फोकस, त्याचं ध्येय काय राहतं, मला भगवंतांची सेवा करायची आहे, भगवंतांची भक्ती करायची आहे, भगवंतांच्या संतुष्टीसाठी प्रत्येक कार्य करायचं आहे. मग त्याची जी जीवनाचा केंद्रबिंदू आहे ते इंद्रिय तृप्ती राहत नाही तर भगवंत होतात. भगवंतांच्या संतुष्टी प्रित्यर्थ तो प्रत्येक कार्य करतो, जो श्री ईशोपनिषदाचा या पहिल्या मंत्राचा उपदेश आहे. कुत्र्या मांजरांप्रमाणे भांडणे मानव जातीला शोभत नाही. मानव आणि पशु यांमध्ये फरक आहे, त्यामुळे प्राण्यांप्रमाणे भांडत बसणं हे त्यांना शोभत नाही. मानवी जीवनाचे ध्येय आणि महत्त्व समजण्या इतपत लोकांनी बुद्धिमान असावे. आता मानवी जीवन कशासाठी मिळालं आहे, भगवंतांना जाणून घेऊन भगवंतांची भक्ती करून. म्हणजेच काय, मी कोण आहे, मी आत्मा आहे, भगवंत माझे स्वामी आहेत, मी त्यांचा एक अंश आहे. भगवंतांची भक्ती करून, सेवा करून मी भगवत धामात परत भगवंतांची सेवा करण्यासाठी परत जायला हवं आणि हे ज्ञान घेऊन त्यांनी भक्ती करायला हवी आणि जीवन सफल करायला हवं. तर ह्यासाठी मनुष्य जीवन आहे आणि मनुष्याला विविध सुविधाही पुरवल्या गेलेल्या आहेत. वेदशास्त्रे मानव समाजाकरिता रचलेली आहेत. जे आपण ईशस्तुती पाहिली त्यामध्ये पण आपण जाणलं की हे जे भौतिक जगताची निर्मिती होते ती भोग आणि योग या दोन्हीसाठी आहे. ज्यांना इंद्रिय तृप्ती करायची आहे ते इंद्रिय तृप्ती करतात, पण ज्यांनी जाणलं आहे की हा मनुष्य जन्म इंद्रिय तृप्तीसाठी नाही आहे, मी भगवंतांना सोडून इथे आलेलो आहे, हे जेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होतं भक्तांकडून त्यावेळी तो जाणतो की मी आता असं हे जे चुकीचं कर्म आहे ते करणार नाही. आता मी योग म्हणजे भगवंतांशी जोडलं जाण्यासाठी कार्य करेन. म्हणून भगवंतांनी ही वेदशास्त्र मानव समाजासाठी दिलेली आहेत. ही वेदशास्त्र आहेत, अधिकृत गुरु शिष्य परंपरा आहेत ज्या भगवान श्रीकृष्णांकडून सुरू झालेल्या आहेत. तर भगवान श्रीकृष्णांनी लक्ष्मी देवींना उपदेश केला आहे, ब्रह्माजींना उपदेश दिला आहे, रुद्र म्हणजे शिवजींना उपदेश दिला आहे आणि 4 कुमारांना उपदेश दिला आहे आणि त्यांच्याकडून पुढे ते संप्रदाय गुरु शिष्य परंपरेतनं पुढे आलेले आहेत. कुत्र्या मांजरांकरिता
हे वेदशास्त्र नाही आहेत. कुत्रे मांजरे निर्वाहासाठी दुसऱ्या प्राण्यांची शिकार करू शकतात आणि असे केल्यावर त्यांना पाप लागत नाही. कुत्र मांजरे आहेत त्यांना निर्वाहासाठी खास दिलेलं आहे. जशी गाय आहे ती गवत खाते, जे मांसाहारी प्राणी आहेत ते मांस खातात, पण गाय कधी मांसाहार करायला जात नाही आणि हे प्राणी गवत खाऊन आपलं पोट भरत नाहीत. तर अशा रीतीने जे कुत्र मांजरे आहेत, जे प्राणी आहेत, त्यांना जसं भगवंतानी बनवलं आहे त्यानुसार ते जगत आहेत. पण हे जे वेदशास्त्र आहेत ते कुत्र्या मांजरांसाठी नाही आहेत. तर ही जी कुत्र मांजरं आहेत ते काय करतात, तेही त्यांची भोग योनी आहे. तर त्यामध्ये ते इतर प्राण्यांची शिकार करू शकतात आणि त्यांना पाप लागत नाही. परंतु स्वतःच्या जिभेचे चोचले पुरवण्याकरिता जर मनुष्याने एका पशुला मारले तर त्याच्यावर म्हणजे मनुष्यावर निसर्ग नियम भंग केल्याचा दोष लागतो. फलस्वरूप त्याला शिक्षा होते. तर मनुष्यासाठी शाकाहार दिलेला आहे भगवंतानी, परंतु तो काय करतो, आपल्या 2.5 इंची जिभेच्या लालसेपोटी तिच्या तुष्टी करण्यासाठी एखाद्या प्राण्याची हत्या करतो. तर अशा रीतीने काय आहे, ही मनुष्य योनी आहे ती कर्म योनी आहे. त्यामुळे चुकीचं कर्म केलं, वैदिक शास्त्रात सांगितल्यानुसार केलं नाही कर्म, त्याच्या विरुद्ध जर तो वागला तर त्याला दंडित केलं जातं, दोष लागतो. निसर्ग नियमाचा भंग त्याच्याकडून झाला आहे असं म्हटलं जातं. आणि फलस्वरूप कर्म केलं आहे चुकीचं तर त्याचं पाप कर्मफळ पण त्याला भोगावंच लागतं. पापाचं कर्मफळ भोगावं लागतं आणि त्याला शिक्षा होते. मनुष्य जीवनाचे मानदंड पशूंच्या बाबतीत लागू पडत नाहीत. मनुष्य जीवन आहे ते भगवत प्राप्तीसाठी आहे, भगवत साक्षात्कारासाठी आहे. त्याचे नियम वेगळे आहेत, ते पशूंना लागत नाहीत. जसं आता आपण वाहतूक करतो, रस्त्याने चाललो आहोत आपल्या गाडीने, तर जेव्हा सिग्नल येतं तेव्हा ते सिग्नल कशासाठी आहेत, मनुष्यासाठी आहेत. मनुष्य जे वाहनामध्ये बसलेत, पण तिथून जाणारा एखादा बैल चालला आहे आणि सिग्नल आहे लाल तरी बैल पुढे गेला तर त्याला दंडित केलं जात नाही, कारण हे नियम मनुष्यासाठी असतात. अशा रीतीने एक उदाहरण देऊन हे तुम्हाला समजवलं आहे. वाघ तांदूळ गहू खात नाही अथवा गाईचे दूध पित नाही, कारण वाघाचा आहार पशूंचे मांस आहे. समस्त पशुपक्ष्यांपैकी काही शाकाहारी आहेत तर काही मांसाहारी आहेत, परंतु त्यांच्यापैकी कोणीही भगवंतांनी दिलेल्या निसर्ग नियमांचे उल्लंघन करीत नाही. हे जे पशुपक्षी आहेत त्यांना जसं जे नियम आहेत तेच ते पाळतात, कधीच ते नियमांचं उल्लंघन करत नाहीत. ज्याच्यासाठी जे ठेवलंय ते त्याने स्वीकारावं. हे जे ईशावास्यम तत्व आहे ते पटवून देत आहेत प्रभुपाद आता आपल्याला. पशुपक्षी, सरपटणारे प्राणी तसेच अन्य निम्न स्तरावरील प्राणी प्रकृतीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत असल्यामुळे त्यांच्या बाबतीत पापाचा प्रश्नच उद्भवत नाही. शिवाय वैदिक नियम देखील पशुपक्ष्यांकरिता दिलेले नाहीत. केवळ मनुष्य जीवनच जबाबदारीचे जीवन असते आणि त्यामुळे त्यांनी हे जे ईशावास्यम तत्व दिलेलं आहे पहिल्या मंत्रानुसार जाणलं पाहिजे आणि भक्ती करून आपल्याकडे जे काही आहे ते भगवंतांना अर्पण करून मग त्याचा स्वीकार केला पाहिजे आणि भक्ती करून भगवत धामात तो जाऊ शकतो. अशा रीतीने काय आहे, तो आपलं जीवन यशस्वी करू शकतो. केवळ शाकाहारी होऊन आपण स्वतःला निसर्ग नियमांच्या उल्लंघनापासून वाचवू शकत नाही. आता प्रभुपाद पुढची स्टेप सांगतात की शाकाहार करावा माणसाने, पण कसं, नुसतं शाकाहार करून काय तो निसर्गाच्या नियमांपासून, निसर्गाचे नियम उल्लंघन म्हणजे तोडण्यापासून वाचू शकत नाही. कसं ते आता बघूया. भाजीपाल्यांमध्ये सुद्धा जीव असतो. एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष असतो असा प्रकृतीचा नियम असला. प्रकृतीचा नियम काय आहे,
जीवो जीवस्य जीवनम, म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाचे भक्ष्य आहे. हा नियम असला तरी भगवंतांची जाणीव करून घेणे हे मानव जातीचे कर्तव्य आहे. मानव जात आहे त्याचं कर्तव्य काय आहे? भगवंतांची जाणीव करून घेणं. आणि म्हणून आपण कट्टर शाकाहारी असल्याची कोणीही घमेंड करू नये. भगवंतांच्या अस्तित्वाची जाणीव करून घेण्या इतपत विकसित चेतना पशूंमध्ये नसते, परंतु मनुष्याजवळ इतकी बुद्धिमत्ता असते की त्याने वैदिक शास्त्रांपासून बोध घ्यावा आणि निसर्गाचे नियम कसे कार्यान्वित होतात ते जाणून घेऊन त्या ज्ञानाचा फायदा करून घ्यावा. आता ही जी मनुष्य आहे त्याची चेतना आहे ती पशूंपेक्षा जास्त विकसित झाली आहे. त्याला खास तशी बुद्धिमत्ता दिली गेली आहे आणि त्याच्यासाठी या भौतिक जगतामध्ये वैदिक ज्ञान पण उपलब्ध आहे. तर ते वैदिक ज्ञान घ्यावं त्यांनी आणि कशा तऱ्हेने हे निसर्गाचे नियम कार्यान्वित होतात हे जाणून घ्यावं. त्याने जर वेदांच्या आज्ञांची उपेक्षा केली म्हणजे दुर्लक्ष केलं वेदांच्या आज्ञांचं किंवा त्या मोडल्या आज्ञा, तर त्या मनुष्याचे जीवन धोक्यात येते. म्हणून त्या मनुष्याने भगवंतांचा अधिकार मान्य करून भगवंतांचा भक्त व्हायला हवे आणि आपल्याकडील सर्व काही भगवंतांना समर्पित करून केवळ भगवंतांना अर्पण केलेले अन्न प्रसाद रूपाने सेवन केले पाहिजे. तर वेदांमध्ये आज्ञा आहे की आपण जाणलं पाहिजे की सगळं भगवंतांचं आहे आणि मला जे काही आता मी जो स्वयंपाक केला आहे ते मी भगवंतांना आधी अर्पण करेन, नैवेद्य दाखवेन आणि मग भगवंता जे प्रसाद रूपाने आम्हाला परत देतील त्याचा मी स्वीकार करेन. असे केल्याने तो माणूस आहे तो योग्य रीतीने कर्तव्य पालन करण्यास समर्थ होईल. भगवद्गीतेत 9.26 मध्ये भगवंतांनी स्पष्टपणे सांगितले आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम. भक्ताने प्रेमपूर्वक अर्पण केलेल्या शाकाहारी अन्नाचा भगवंत स्वीकार करतात. कशा रीतीने अर्पण करायचं? प्रेमपूर्वक अर्पण करायचं भगवंतांना. म्हणून केवळ कट्टर शाकाहारी न होता भगवत भक्त होऊन सर्व अन्न भगवंतांना अर्पण करावे आणि त्यानंतर भगवत प्रसाद ग्रहण करावा. अशा रीतीने भगवंतांच्या आज्ञांना जाणून मनुष्याने वागणूक करावी. केवळ अशा भावनेने कार्य करणारेच मनुष्य जीवनाचे कर्तव्य पालन केवळ अशा भावनेने कार्य करणारेच मनुष्य जीवनाचे कर्तव्य पालन योग्य रीतीने करू शकतात. तर अशा रीतीने जेव्हा कार्य केलं जातं मनुष्याकडून तेव्हाच काय आहे, हे जे मनुष्य जीवन मिळालं आहे त्यातली जी कर्तव्य सांगितली गेलीत वेदांमध्ये त्यानुसार तो योग्य रीतीने पालन करू शकतो. जे भगवंतांना नैवेद्य न दाखवता अन्न खातात ते प्रत्यक्ष पापच भक्षण करीत असतात. तर हा जो श्लोक आहे 3.13 त्याबद्दल प्रभुपाद सांगतात, यज्ञशिष्टाशिन संतु मुच्यन्ते सर्व किल्विषे भुंजते ते त्वघम पापा ये पचन्त्यात्म कारणात. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात. तर अशा रीतीने हा 3.13 श्लोक इथे प्रभुपाद रेफरन्स देत आहेत. जे भगवंतांना नैवेद्य न दाखवता अन्न खातात ते प्रत्यक्ष पापच भक्षण करीत असतात. त्या पापांचे फळ म्हणून त्या मनुष्यांना नाना प्रकारचे विविध प्रकारचे क्लेश भोगावे लागतात आणि म्हणून मनुष्याला सांगितलं जातं की वैदिक शास्त्र वाचणे गरजेचे आहे आणि त्यानुसार त्यांनी कार्य करणं पण गरजेचं आहे. आणि यासाठी त्यांनी अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील आचार्यांचं मार्गदर्शन घ्यायला हवं, जेणेकरून त्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि तो वेदांमध्ये सांगितल्यानुसार या श्री ईशोपनिषदमध्ये सांगितल्यानुसार आचरण करून भगवंतांना संतुष्ट करू शकतो. भगवंतांच्या मालकीला शह देऊन निसर्ग नियमांना जाणीवपूर्वक झुगारून देणे हेच पापाचे मूळ कारण आहे. जे पाप केलं जातं ते का केलं जातं? एक तर भगवंतांची मालकी आहे
तिला झुगारून दिलं जातं. मालकी आम्ही मानणार नाही असं म्हणतात. निसर्ग नियम आहेत त्यांना तोडलं जातं. तर असं जेव्हा केलं जातं तेव्हा पाप होतं. तर पापाचं मूळ पाप कशामुळे होतं? तर निसर्ग नियमांना झुगारून दिलं जातं आणि भगवंतांचा मालकी पण मानत नाहीत. त्यावेळी पाप करण्याची वृत्ती जागृत होते. प्रकृतीच्या नियमांचे किंवा भगवंतांच्या आदेशांचे पालन न केल्याने मनुष्याच्या जीवनाचा सर्वनाश होतो. तर हे जे प्रकृतीचे नियम आहेत ते खूप कठोर आहेत. तर ते जर पालन केले नाहीत आणि भगवंतांनी जे आदेश दिले आहेत त्यांचं पालन केलं नाही तर मनुष्य जीवन इतकं बहुमूल्य मिळालंय त्याचा सर्वनाश होतो. या उलट धीर निसर्ग नियम जाणणारा आणि अनावश्यक आसक्ती द्वेषापासून दूर असलेल्या मनुष्यावर भगवंत निश्चितच कृपा करतात आणि भगवत धामास अथवा आपल्या शाश्वत निवासस्थानास जाण्यास तो पात्र ठरतो. अशा रीतीने या तात्पर्यात प्रभुपाद श्रीमद भगवद्गीतेचा जो 2.64 श्लोक आहे त्याचं भाषांतर सांगतात. रागद्वेष विमुक्तेस्तु याचं की आसक्ती आणि द्वेष तर ह्यापासून जे मुक्त आहेत आणि काय आहेत नियामक तत्वांचं पालन करतो आहे, निसर्ग नियमांना जाणतो आहे, तर असा जो मनुष्य आहे त्याला भगवंत त्याच्यावर निश्चितपणे कृपा करतात. आणि मग काय आहे तो जो मनुष्य आहे तो भगवत धामास अथवा आपलं जे भगवत धाम म्हणजेच काय आपलं जे शाश्वत निवासस्थान आहे. आपलं शाश्वत निवासस्थान का म्हटलं आहे? कारण हे जे भगवत धाम आहे तिथेच आपण सगळे होतो आधी, पण इथे काही काळासाठी उपभोग घेण्याच्या इच्छेने आपल्याला इथे आपण आलेलो आहोत या भौतिक जगतात. पण आता या मनुष्याला समजलं आहे त्यामुळे तो निसर्गांचं नियमाचं पालन करतो आणि कोणाशीही शत्रुत्व करत नाही, कुठच्याही गोष्टीची आसक्ती करत नाही, असं द्वेष भावना वगैरे सगळी सोडून देतो तो आणि भगवंतांची भक्ती करतो. त्यामुळे भगवंत त्याच्यावर निश्चितपणे कृपा करतात आणि मग तो आपल्या भगवत धामात म्हणजे भगवंतांचं जे धाम आहे जे त्याचं खरं शाश्वत निवासस्थान आहे तिथे जाण्यास तो भक्ती करून प्राप्त होतो, प्राप्त ठरतो. अशा रीतीने आपला श्री ईशोपनिषदचा मंत्र पहिला वाचून झालेला आहे. तर आपण विराम देऊया. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.